आवाज जनतेचा। वाशिम जिल्ह्यातील जैन धर्माची काशी समजल्या जाणाऱ्या शिरपूर जैन येथे रिसोड मालिका विधानसभेचे नवनिर्वाचित नुकतेच निवडून आलेले तरुण आमदार अमित झणक यांनी शिरपूर जैन येथील पारसबाग येथे भेट देऊन संन्यास प्रवर श्री विमलहंस महाराज आणि संन्यास प्रवर श्री परमहंस विजयजी महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला। यावेळी श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थांच्या वतीने त्यांचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला। आमदार अमित झणक यांनी पारसबाग येथील शिरपूर येथे जैन तीर्थक्षेत्र उद्धारक आणि अभय उदय संन्यास प्रवर श्री विमलहंसजी विजयजी महाराज यांच्यासोबत शिरपूर जैन गावच्या सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर चर्चा केली। सलग 4 वेळा आमदारकीच्या निवडणुकीत विजय मिळवला। यामागे भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथ आणि येथे विराजित महाराज यांचा आशीर्वाद असल्याचं सांगितलं। या ठिकाणी आमदार अमित झणक म्हणाले की अंतरिक्ष भगवान पार्श्वनाथ यांच्या आशीर्वादाने आणि गुरुच्या सानिध्याने मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 4 वेळा माझा विजय झालाय। यांचं ऋण मी शिरपूरचा विकास करून फेडणार आहे। शिरपूर जैन हे ठिकाणी जैनांची काशी समजली जाते। या ठिकाणी लाखो जैन भक्त मंडळी येत असतात। या ठिकाणावरील रस्ते, मंदिरे तसेच राहण्याची व्यवस्था, शहराचा विकास करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार असून शिरपूरकरांनी मला भरपूर मतदान रूपी आशीर्वाद देऊन विधानसभेवर जाण्याची पुन्हा एकदा संधी दिली। त्यांचं मी सोनं करेल आणि अंतरिक्ष भगवान पार्श्वनाथ आणि महाराजजी यांचा आशीर्वाद सदैव माझ्यावर असाच राहो। मी शिरपूरकरांचा सदैव आभारी राहील आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे या ठिकाणी आमदार अमित झणक बोलत होते। आणि अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थांच्या वतीने नवनिर्वाचित आमदार अमितदादा झणक यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांच्यासोबत एबीके न्यूज चॅनलचे विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाने, शिरपूर जैन येथील भक्ती मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।